बारामती मतदारसंघामध्ये दगाफटका टाळण्यासाठी अजित पवारांचा प्लॅन बी आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं बारामतीमध्ये 2 उमेदवारी अर्ज घेतलेले आहेत। सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांच्या नावे 2 उमेदवारी अर्ज घेण्यात आलेले आहेत। अजित पवार हे डमी उमेदवार असण्याची चर्चा त्यामुळे रंगलेली आहे। सुनेत्रा पवारांचा उमेदवारी अर्ज रद्द झाल्यास अजित पवारांच्या उमेदवारीची चर्चा सध्या बारामतीमध्ये जोरात सुरू आहे। आणि याच विषयी आपण अधिक बोलूयात। किरण ताजणे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। किरण, बारामतीमध्ये राष्ट्रवादीकडनं अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं घेण्यात आलेले हे 2 फॉर्म, एक सुनेत्रा पवार यांच्या नावे आणि एक अजित पवार यांच्या नावे, आणि त्यामुळे ही चर्चा सुरू झाली आहे की जर का काही दगाफटका झाला तर तो टाळण्यासाठी अजित पवारांचा प्लॅन बी असू शकतो। काय माहिती मिळते? गुरु, खरं म्हणजे अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहे, सुनेत्रा पवार यांचे पती आहे आणि एकूणच बारामतीचं जर राजकारण बघितलं तर सुनेत्रा पवार या महायुतीच्या उमेदवार आहे आणि याच दरम्यान जो उमेदवारी अर्ज घेण्यात आलेला आहे त्या उमेदवारी अर्जाच्या पार्श्वभूमीवर डमी अर्ज देखील घेण्यात आलेला आहे। एकूणच अजित पवार यांच्या नावाने देखील अर्ज भरला जाईल। सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारी अर्जाच्या संदर्भात जर काही तांत्रिक अडचण आली, उमेदवारी अर्ज जर रद्द झाला तर अजित पवार हे देखील उमेदवार असू शकता। अजित पवारांच्या नावानं अर्ज त्यावेळेला घेण्यात आलेला आहे। एकूणच अजित पवारांचा नावाचा अर्ज देखील भरला जाणार आहे। त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर अजित पवार हे डमी उमेदवार असणार आहे। सुनेत्रा पवार यांची उमेदवारी ही प्रमुख असणार आहे। मात्र त्यामध्ये जर काही तांत्रिक अडचण आली, उमेदवारी अर्ज ऐन वेळेला जर रद्द झाला तर हा दगाफटका टाळण्यासाठी अजित पवार यांचा अर्ज हा त्यावेळेला भरला जाणार आहे आणि तो अर्ज देखील त्यावेळेला ग्राह्य धरून अजित पवार निवडणुकीच्या रिंगणात उभे राहू शकतात। त्यामुळे उमेदवारी अर्ज हा भरत असताना अनेकदा उमेदवारी जे असतात त्यांच्या नातलग असतात किंवा मुलगा असतो, कोणी पत्नी असतो, यांचा डमी अर्ज भरला जातो आणि याच अनुषंगाने छगन भुजबळ यांची त्यावेळेला आपण प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला। त्यावेळेला त्यांनी देखील सांगितलं की ही अनेक वर्षांची परंपरा आहे आणि जुनी पद्धत आहे। अनेक जण मुलाचा अर्ज भरत असतात, कोणी पत्नीचा भरत असतात।